चला, मध्ये व्हिडिओ काय म्हणून सांगा बंद झाला होता, म्हणून हा भाग तिसरा आपण काय म्हणून सांगा दुसऱ्यांदा सुरू करत आहोत, हे लक्षात घ्या. चला, आपण कुठं होतो सांगा, देवनागरी लिपी इथे काय म्हणून सांगा पाहत होतो. देवनागरीला देवनागरी असं का म्हणतात हेही तुम्हाला काय म्हणून सांगा सांगत होतो, हे लक्षात घ्या. आता बघा, इथे पहिला मुद्दा इथे आपण असं लक्षात घेऊ. इथे पहा, मराठी भाषेची लिपी कोणती होय म्हटलं, उत्तर काय देऊ सांगा, देवनागरी लिपी होय, पहिला मुद्दा. आता देवनागरी तिला असं का म्हणतात हे समजलं की बहुतेक ही काय सांगा आर्य लोकांनी आणली असावी असं म्हटलं जाते. आणि ते नगरात राहायचे. इथे काय सांगा, नगर. नगर म्हणजे काय म्हणून सांगा, शहर. त्यांची शहर संस्कृती कशी होती तर नागरी संस्कृती होती, लक्षात घ्या. म्हणून त्या लिपीला कोणती लिपी म्हटल्या जायचं सांगा, देवनागरी लिपी असं म्हटल्या जायचं, असं गृहीत धरू. आता एक नंतरचं स्टेटमेंट पहा, बऱ्याचदा वाक्यामध्ये ते काय सांगा स्टेटमेंट आलेलं आहे. तर पहिल्यांदा लिपीबद्दल बोलत असताना काही स्टेटमेंट असे कॉमन लक्षात घ्या. लिपीची पहिल्यांदा व्याख्या, लिपी म्हटल्यावर तो शब्द पहिल्यांदा आला कुठून तर काय म्हणून सांगा, संस्कृतमधील लिंप या धातूपासून मराठीत लिपी हा शब्द आलेला आहे. मग त्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. त्या शब्दाचा अर्थ काय होतो, लिपी या शब्दाचा अर्थ लिंपणे, सारवणे, रेखाटणे, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ होतो. अलीकडे अर्थ कसा घेतो, रेखाटणे असा अर्थ घेत असतो. डेफिनेशन म्हटलं तुम्हाला लिपीची, तोंडावाटे उच्चारलेल्या मूलध्वनींचे ध्वनिचिन्हांनी केलेले लेखन म्हणजे कोणी सांगा लिपी होय, असं आपण कन्सिडर करू. नंतर आपण इथं येऊ, मग मराठी भाषेची लिपी कोणती, देवनागरी, असं आपण कन्सिडर करू. देवनागरी लिपीलाच कोणती लिपी म्हटली जाते तर इथे एक दुसराही प्रश्न सोबत लक्षात ठेवा की देवनागरी लिपीलाच कोणती सर तर काय म्हणून सांगा, बाळबोध लिपी असं म्हटल्या जाते. कोणती लिपी म्हणून सांगा, बाळबोध लिपी असे म्हणतात, असं आपण गृहीत धरू. त्याच्यानंतरचं स्टेटमेंट लक्षात घ्या की देवनागरी लिपीचं किंवा बाळबोध लिपीचं लेखन कोणत्या बाजूकडून कोणत्या बाजूकडे होते तर ते कुठे, हे पाठ करायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. पहा, तुम्हाला सांगतो, तुमच्या हातात काय आहे, पेन आहे. तुम्ही सुरुवात त्या पेजच्या कुठून करत आहे सांगा, इथून डावीकडून सुरुवात करत आहे, कुठे चालले सांगा, उजवीकडे. मग हे लक्षात घ्या, डावीकडून सुरुवात होते आणि उजवीकडे काय करता सांगा, तुम्ही लिहत जाता, डावीकडून उजवीकडे. पहा, लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या, एक ओळ संपली की परत कुठून सुरू करता, डावीकडून जाता कुठे, उजवीकडे. कुठून सुरू करता, डावीकडून जाता कुठे, उजवीकडे. आणि एकाखाली एक ओळ लिहिण्याची काय सांगा पद्धत आहे. अरे बरोबर आहे ना, एकाखाली एक ओळ लिहिण्याची काय सांगा पद्धत आहे. असं लिहत नाही, म्हणजे जसं आपल्या शेतामध्ये आपले वडील काय सांगा डवरा सुरू करतात, बरोबर आहे, मजूरदार डवरा. काय करतो सांगा, तो या धुऱ्यावरून धरला की त्या धुऱ्यावर घेऊन तिकडून पुन्हा वापस येताना घेऊन येतो, पुन्हा इकडून घेऊन जातो. तसं होय का, हे नाही. म्हणजे हे इकडून गेलं की इकडून पलटवा, इकडे आणा, इथून आणा, इकडे आणा, असं होते का रे, असं होतं नाही. मग कसं होते, एकाखाली एक ओळ लिहिण्याची काय सांगा पद्धत आहे. शब्द संपल्याच्या नंतर त्याच्यावर शिरोरेखा देण्याची सुद्धा पद्धत आहे. म्हणजे कसं पाहिजे आपण काय म्हणून सांगा, मदन काय द्यायची सांगा, शिरोरेखा. इथे म्हटलं आपण काय सांगा, दमन काय करायची सांगा, शिरोरेखा. इथे म्हटलं काय सांगा तुम्हाला, कमल काय करायची रे, शिरोरेखा. समजत आहे का, शिरोरेखा म्हणजे त्याच्या डोक्यावर काय सांगा रेषा देण्याची पद्धत आहे. तर हा नियम मोडता कामा नये, ते सुद्धा लक्षात ठेवा. आता पूर्वी कसं व्हायचं माहिती आहे का, तुम्हाला असं ब्लँक पेज यायचं लिहायला. आठवा, एक म्हण पडलेली आहे मराठीमध्ये, कोऱ्या कागदावर लिहून देतो म्हणते, कोऱ्या कागदावर. तर ते पहिले कागदच कोरे होते म्हणून कोऱ्या कागदावर असं म्हणायचे. पण आता काय झालं, देवनागरी लिपीचा नियम आहे. कोणता नियम आहे मला सांगा, की देवनागरी लिपीचा नियम आहे की कशावर लिहावं, म्हणजे शिरोरेखा द्यावं, रेषेच्या खाली लिहावी. पण आता जर समजा हे अशा जर रेषा असेल, मग ते नियम बऱ्याचदा मोडल्या जाऊ लागला. काही काही लोकांना सवयी नव्हत्या, मग ते काय केलं की रेषा ऑलरेडी तयारच, रेडीमेड तयार झालं. पण त्याच्यातही आपल्या पठ्यांनी काय केलं काय काय माहिती आहे का, तरी नियम मोडायचा. मग ते इंग्रजीसारखं रेषेवर लिहू लागले. अरे बरोबर आहे ना, कोणी तर रेषेच्या मध्ये लिहू लागले. समजत आहे मी काय, मध्ये लिहू लागले. मग आता तुम्हाला सांगतो, पण सर म्हणा तुम्ही आता सांगितलं, आम्हाला तर सवयी पडलेल्या आहे. कोणत्या सवयी सांगा, की रेषेवर लिहायचं, रेषेच्या मध्ये लिहायचं. तर आता याला सोल्युशन देतो मी, ते तुम्ही लक्षात घ्या कसं राहील. हे सोल्युशन पाहत असताना पहिल्यांदा समजून घ्या की तुम्हाला जे लिहायचं असेल ते काय करायचं, तुम्ही आता सध्या कुठेही लिहा, पण तो शब्द लिहिल्याच्या नंतर त्याच्यावर शिरोरेखा द्या. समजलं. आणि जर पुन्हा एक गोष्ट, जर रेषेच्या खाली जर लिहित असाल तर मग शिरोरेखा द्यायची आवश्यकता नाही, हे तुम्ही काय सांगा समजून घ्या. ठीक आहे. मग आता पहा, इथे आपण असं कन्सिडर करू
काही स्टेटमेंट मी पुन्हा ॲड केलेले आहे. मग सांगा आता लेखन डावीकडून कुठे सांगा, उजवीकडे. मराठी भाषेची लिपी कोणती सांगा, देवनागरी. देवनागरीलाच काय म्हणतात, बाळबोध. हे लक्षात घ्या. इथे पहा, संस्कृतमध्ये दीव नावाचा धातू, दीव, दीव या धातूपासून देव हा शब्द तयार झाला आहे. लक्षात घ्या. त्याचा अर्थ प्रकाशने असा होतो. त्याचा आता दिवा काय करतो सांगा, अरे दिवा प्रकाश देतो ना, लक्षात घ्या. आणि तेव्हापासून चित्रपटात वगैरे देवाला तेजस्वी दाखवणं सुरू केलेलं आहे. माहीत आहे, कोणताही देव समजा चित्रपटात पहा, सिरियलमध्ये पहा, मालिकेमध्ये पहा, तो काय म्हणून सांगा, तथास्तु म्हटलं, अंतर म्हणजे काय सांगा, तो आला. लक्षात घ्या. तो प्रकट झाल्याबरोबर काय होतो सांगा, प्रकाश तयार होतो. तर हे लक्षात घ्या. तर दीव ह्या धातूपासून कोणता सांगा, देव हा शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ कसा होतो, प्रकाशने असा होतो. म्हणजे परीक्षेत समजा स्टेटमेंट आलं तर उत्तर बरोबर देता आलं पाहिजे. आता पहा, तुम्हाला सांगतो, मराठी भाषेला प्राकृत, महारठी, देशी, मराठी, लक्षात घ्या, ह्या काय म्हणून सांगा काळातील नावे आहेत. विविध काळात वेगवेगळी नावं. आधी काय सांगा, प्राकृत, मराठी, देशी, मराठी अशी काय सांगा नावे दिल्या गेलेली आहे, असं आपण कन्सिडर करू. आता पहा, तुम्हाला सांगतो, मराठी, गुजराती, संस्कृत व हिंदी. हे पहा, मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी, त्याच्यानंतर आपण इथे कन्सिडर करू पाली, त्याच्यानंतर काय सांगा बंगाली. या भाषांची लिपी जी आहे, तर या भाषांची लिपी काय सांगा, देवनागरी आहे, असं आपण कन्सिडर करू. या भाषांची लिपी देवनागरी आहे. आता हा परीक्षेचा प्रश्न होय. काय प्रश्न विचारते माहिती आहे का, तुम्हाला 4 ऑप्शन देतात. किती ऑप्शन देतात सर, 4. 4 कोणकोणते ऑप्शन, एक मराठी, नंतर गुजराती, नंतर संस्कृत, नंतर हिंदी, नंतर पाली, नंतर बंगाली. यांची तर लिपी ऑलरेडी कोणती आहे सांगा, देवनागरी आहेच, बरोबर आहे. यांच्या व्यतिरिक्त ज्या द्रविडियन गटातील भाषा येतात, लक्षात घ्या, तमिळ म्हणा, उर्दू म्हणा, उर्दू नाही हा, लक्षात घ्या, काय म्हणून सांगा, तमिळ म्हणा, तेलुगू म्हणा, मल्याळी म्हणा. अरे बरोबर आहे ना, तमिळ म्हणू आपण, काय म्हणून सांगा, तेलुगू म्हणा, हे काय म्हणून सांगा, मल्याळी म्हणू, लक्षात घ्या, कानडी म्हणा. अरे समजते ना. तर हे इत्यादी काय सांगा भाषा, हे काय म्हणून, ह्या भाषा कोणत्या गटातल्या होय सर, तर ह्या भाषा काय सांगा, द्रविड गटातल्या होय. हे भाषा कोणत्या, द्रविड गटातल्या. आता तुम्हाला सांगतो, हा प्रश्न क्लिअर करत असताना परीक्षेमध्ये हे कोणत्या भाषेची खालीलपैकी लिपी देवनागरी आहे आणि कोणाची नाही आहे, हे परीक्षेत कधीच पाठ नाही करून जायचं. मग तुम्ही म्हणत असाल सर पाठ नाही करून जायचं तर काय करायचं, तर आता तुम्हाला सांगतो कसं करायचं. तुम्हाला आपली वर्णमाला पाठ आहे. अरे दादा वर्णमाला पाठ आहे का, 52 वर्ण माहीत आहे ना, बोलता येते ना, अ ब क ड ABCD समजते ना. हां, तर मग आता पहा, तुम्हाला सांगतो, इथे लक्षात घ्या. हे अण्णा आता काय करा माहिती आहे का, नीट बघून घ्या एकदा. हे पहा, इथे लक्ष द्या, इथे लक्ष द्या. काय म्हणते पहा, हे अ आ इ ई उ ऊ रू रू ए आ ए ओ औ, नंतर आ क ख ग घ अंग च छ ज झ ण ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ ष ज्ञे. आता इथं काय सांगायचं आहे, यांच्यापासून जर एखादी लिपी जर तयार होत असेल किंवा ह्या 52 वर्णापासून एखादी लँग्वेज तयार होत असेल, तर त्या लँग्वेजची लिपी सुद्धा उत्तर द्यायचं देवनागरी आहे, बरोबर आहे. मग आता इथून आपण कॅल्क्युलेशन करू. हे सगळे वर्ण तुम्हाला दिसत आहे. मग हे पहा, संस्कृतमध्ये लक्षात घ्या, इथे काय म्हणून सांगा, संस्कृत. वर्गामध्ये सांगा रे कोणाचं संस्कृत होतं का, 10वी 12वी, अरे एखादा आहे का, कोणाचंच नव्हतं संस्कृत. लक्षात घ्या, संस्कृतचं एखादं वाक्य सांगा, एखादा श्लोक सांगा. जाऊ द्या, नाही माहीत, लक्षात घ्या. आता पहा, संस्कृत पासूनच कोणाचा जन्म झाला आहे पहिल्यांदा हे सांगा, कोणा सांगा, मराठीचा. म्हणजे संस्कृतची लिपी कोणती सर, देवनागरी. अरे बरोबर आहे ना, संस्कृतची लिपी कोण, देवनागरी. म्हणून मराठीची सुद्धा कोणती आहे सांगा, देवनागरी, बरोबर आहे. मग मराठीत तुम्ही एखादं वाक्य विचारा, कुठे चाललास, कुठे चाललास मधल्या कू मध्ये कोण येत आहे, क येत आहे आणि कोण येत आहे, उ येत आहे. ठीक आहे, हेच वाक्य तुम्ही हिंदीतून विचारा. हा पटापट हिंदी येते तेवढी तर येते ना. हां, कहा जा रहा है, कहा जा रहे हो, अरे बरोबर आहे ना. मग क हा मध्ये इथे पुन्हा कोणाला सांगा, क प्लस अ आला, समजत आहे का. म्हणजे हे कुठले शब्द आले, देवनागरीतले होय ना, हे वर्ण देवनागरी होय ना, समजलं का. म्हणून इथे लक्षात ठेवा की हिंदीतून सुद्धा कोणती होईल रे, तर आपण काय म्हणून सांगा, हिंदीची लिपी सुद्धा कोणती होईल, देवनागरी होईल. समजत आहे प्रत्येकाला. मग आपण गुजराती म्हटलं, गुजराती काय, केम छो,
बरोबर आहे. केम छो म्हटल्यावर पुन्हा काय येईल रे, इथे क प्लस काय सांगा ए येईल. समजत आहे का? म्हणून देवनागरी होय. समजत आहे मी काय म्हणत आहे? आता मी इथे लिहितो पा काय होय रे, हा काय होय समजून राहिलं का नाही? आता हे न समजण्याचं कारण समजत आहे? हा, हे कोणती तरी द्रविडी लँग्वेज होय सर म्हणा. एक तर तमिळ होय, तेलुगू होय, अरे बरोबर आहे, मल्याळी होय. समजत आहे का? हे अशी लँग्वेज. मग त्यांची लँग्वेज, त्यांची लिपी कोणती नाही? देवनागरी नाही. कारण देवनागरी जर असती तर आम्ही काही ना काही दिवा लावला असता. बरोबर आहे. कारण लहानपणापासून आम्ही काय शिकलो सांगा? देवनागरी शिकलो. हे लक्षात घ्या. म्हणून इथे संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती, नंतर काय सांगा पाली, त्याच्यानंतर काय सांगा बंगाली. त्या बंगालीमध्ये काय सांगा आम्ही तुम्हाला बालोभाषी म्हणते. हा, तर तुम्ही काय करा माहिती आहे का? त्याला लिहून पहा. लिहून पाहिल्याच्या नंतर काय होते सांगा? दिसते ना की त्याची लिपी कोणती आहे सांगा? देवनागरी आहे. समजतंय प्रत्येकाला? पाली तिची लिपी कोणती सांगा? देवनागरी. तर असं पुस्तकात दिलेलं आहे. ठीक आहे. तर आता तुमच्या डोक्यात आलं, पण आता हे असं उर्दू म्हटलं, देवनागरी होईल का? नाही, आम्हाला काही समजत नाही ना, म्हणून ती कोण नाही सांगा? देवनागरी नाही. मग आता पहा, इथून तुम्हाला प्रश्न कसे बनतात की कोणकोणत्या भाषांची लिपी देवनागरी आहे आणि कोणकोणत्या भाषांची लिपी काय सांगा? देवनागरी नाही. असं आपण कन्सिडर करू. हे लक्षात घ्या. मग आता पहा, इथे आपण कसं म्हणू? मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी. लक्षात घ्या, या भाषांची लिपी काय सांगा? देवनागरी आहे. सोबतच पाली म्हणा, बंगाली म्हणा इत्यादी. ठीक आहे. आणि आता कोणती नाही, तर ज्या भाषा द्रविडियन गटामध्ये येतात, दक्षिण भारत, लक्षात घ्या, दक्षिण भारतातील भाषा काय सांगा? द्रविडियन गटामध्ये येतात असून त्यांना अभिजात भाषा. आता काय म्हटलं? आर्य परकीय होय म्हटलं होतं, आठवते की आर्य परकीय होय की स्वकीय होय याच्यावर भयंकर भानगड सुरू आहे. बरोबर आहे. बऱ्याच लोकांनी पुस्तकं लिहिली, निदान नाही. कारण जे आर्यांचे पिल्ले भारतामध्ये आहे हे लोक काय म्हणते माहिती आहे का? की आर्य म्हणजे आता एक काय म्हणून सांगा, आर्यांची जी काय म्हणून सांगा पिलावळ. आता ते नेमकं कोण आहे हे सांगताच येत नाही, नावं ठेवल्यानं होत नाही. कारण तुम्हाला सांगतो की भारतामध्ये आधीच सांगितलं, शक, कुशाण, हुण, सिकंदर. बरोबर आहे. सिकंदरलाच अलेक्झांडर म्हणू आपण. यांच्यापासून काय सांगा लोक आले. त्याच्यानंतर मोगल आले. इथल्या सर्व लोकांनी इथल्या स्त्रियांशी लग्न केले. अरे समजत आहे का? आपले पूर्वज नेमके कोणाचे कोण होते? आताही आपल्या संसदेमध्ये अँग्लो इंडियन म्हणून 2 लोक बसते, माहित आहे तुम्हाला? इकडे काय सांगा विधानसभेमध्ये 1 व्यक्ती बसतो, लोकसभेमध्ये काय सांगा 2 लोक बसतात. माहित आहे ना हे सर्व? अँग्लो इंडियन म्हणजे इंग्रज, आणि हे लक्षात घ्या अँग्लो हिंदी म्हणजे इंग्रजी हिंदी जसं असते ना, तर तसं अँग्लो इंडियन म्हणजे अँग्लो म्हणजे इंग्रज, म्हणजे नवरा बायकोपैकी 50% कोण होय सांगा? म्हणजे इंग्रज. आता त्यांची क्वांटिटी अलीकडे काय होत आहे सांगा? कमी होत आहे. कारण तेव्हा ते सारखे सारखे विवाह करायचे. तर ह्या गोष्टी तुम्ही काय सांगा इथे डोक्यात घ्या. तर हे कसं झालं? नंतर पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच म्हणून आर्य जे लोक आलेले आहे सांगतो, तर हे आर्यापासून बरीच पुढे काय झाली सांगा? पिढ्या तयार झाल्या, जनरेशन तयार झाल्या. समजत आहे मी काय म्हणत आहे? मग आता जे मूळ लोक होते, तर ते मूळ लोक कोण सांगा? द्रविडी लोक. आणि आर्य कुठं आले? उत्तरेला आले. तुम्हाला सांगितलं होतं उत्तरेपासून त्यांनी तिकडल्या लोकांना असं रेटत रेटत कुठे आणलं सांगा? दक्षिणेत आणलं. यांच्यामध्ये तुंबळ भयंकर हाणामारे युद्ध झाली. आता सांगा 33 कोटी देव म्हणजे कोण होय म्हटलं? आर्य होय सर्व. बरोबर आहे. आणि मूळचे द्रविडी लोक यांच्यामध्ये काय सांगा? पूर्वीपासूनच काय सांगा भानगड आहे. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय जे काही पहिले म्हणजे काय सांगा वर्ल्ड वॉर झालेला आहे किंवा इंटरनॅशनल वॉर म्हणा. बरोबर आहे. तर इंटरनॅशनल वॉर म्हणजे कोणतं होय? रामायण. आंतरराष्ट्रीय युद्ध होय ना रामायण. लक्षात. कारण भारत श्रीलंका होय ना, समजून घ्या ना. श्रीलंकेचा कोण सांगा? रावण. आणि भारतातला कोण सांगा? राम. आणि अंतर्गत एक घरगुती युद्ध झालं, त्याचं नाव आहे महाभारत. चुलत भाऊ मारून घेतले. आपला काय पहिलं ते रामायण तर म्हटलं तर मुद्दा कसा सांगा? म्हणजे जसं बायको पळून गेली, सिंगल लाईन. अरे समजत आहे ना? मग इकडे काय सांगा? चुलत भाऊ मारून घेतले, ते महाभारत. समजत आहे? आता सांगा घरोघरी म्हणूनच महाभारत आहे आणि काही घरी रामायण आहे. अरे बरोबर आहे ना? हे लक्षात घ्या. आता पहा, मग हे द्रविडी म्हणजे मूळ लोक. मूळ. तर ह्या म्हणून या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा आहे. अभिजात भाषा म्हणजे कोण? भारतातल्या मूळ भाषा. तर हे तुम्हाला आता जे नावं सांगितली ना द्रविडीन भाषा, तमिळ म्हणा, मल्याळ म्हणा, तेलुगू म्हणा, अरे बरोबर आहे ना? तर ह्या भाषा कोणत्या सांगा? अभिजात भाषा होय, असं आपण कन्सिडर करू. आणि आता मग इकडे लक्षात घ्या, आता भारताची जर गोष्ट करतो म्हटलं तर हे एकदम पार त्यांना मागे रेटण्यात आलं. सर म्हणा कुठपर्यंत रेटलं म्हणा, तर तुम्हाला सांगतो की एकदम दक्षिण भारतापर्यंत यांनी. आता तुम्हाला तर माहिती आहे सीता कुठपर्यंत पोहोचली होती?
अरे बरोबर आहे ना, श्रीलंकेपर्यंत. आणि रामही कुठपर्यंत गेला? श्रीलंकेपर्यंत. आणि त्या सर्व राक्षसांचा राजा कोण? आणि मग हे इतिहास लिहिला कोण? तर हे आर्यांनी लिहिला. मग यांनी आपल्याला कसं दाखवलं, जे अभिजात लोक होते ना, हे लेखाचे नालायक, आडरबेडर, ढेबरे ढाबरे, मोठे मोठे केस आहे, आकराळ विक्राळ, समजत आहे, शिंगा आहे, दाता आहे, असं करून धिंगाणा करून ठेवला सर्व. हे लक्षात घ्या. मग आता पहा, इकडे जर जातो म्हटलं तर हे लक्षात घ्या, इकडे या भाषा कोणत्या सांगा? द्रविडियन लिपी गट खाली. आणि इकडे काय सांगा? आर्यन लिपी. हे आर्यांचे आगमन युरोपातून, हे कुशाण राजघराणे. आणि इकडे काय सांगा? लिपी पसरल्या. लिपीवर आपण पुढे पुन्हा काय सांगा डिस्कशन करणार आहोत. तर हे एक 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 गोष्ट काय सांगा सोबत सोबत डोक्यात घेत चला. हे लक्षात घ्या. आता पहा, नंतर आपण काय म्हणू सांगा, नंतरचा कंटेंट तुम्हाला देवनागरी लिपी. आता पहा, कोणत्या लिपीपासून विकास झालेला आहे? डेव्हलपमेंट कोणत्या लिपीपासून झाली? देवनागरीची. तर ते ब्राह्मी लिपीपासून देवनागरीची काय सांगा डेव्हलपमेंट झालेली आहे. लक्षात घ्या, ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरीची काय सांगा विकास झालेला आहे. म्हणजे देवनागरी कुठून निघली मग? तर उत्तर काय म्हणून सांगा? ब्राह्मीपासून निघाली. देवनागरी लिपीला काय म्हणतात म्हटलं होतं तुम्हाला? बाळबोध लिपी असं सुद्धा काय सांगा नाव आहे, असं आपण गृहीत धरू. छोटी बाळं असतात, त्यांना पटपट या लिपीचा काय सांगा बोध होतो. लिपी एकदम इझी आहे, सोपी आहे, साधी आहे, म्हणून तिला काय म्हणतात सांगा? बाळबोध लिपी असंच म्हणतात. इथे हे नवा प्रश्न स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. देवनागरी लिपीचा विकास कोणत्या लिपीपासून झाला आहे म्हटल्याबरोबर काय म्हणून सांगा? ब्राह्मी, असं इथं काय सांगा उत्तर द्यायचं. हा एक महत्वाचा मुद्दा. आता पहा, तुम्हाला सांगतो, देवनागरी लिपीला परिपूर्ण लिपी मानली जाते. देवनागरी लिपीला कोणती लिपी मानतात सर? परिपूर्ण लिपी मानतात. कारण प्रत्येक ध्वनीला स्वातंत्र्य काय सांगा चिन्ह आहे. लक्षात घ्या. म्हणून देवनागरी लिपीला काय सांगा परिपूर्ण लिपी मानतात. ही लिपी काय म्हटलं सांगा? डावीकडून उजवीकडे लिहितात. या लिपीच्या डोक्यावर जी आडवी रेषा असते तिला कोणती रेषा म्हणतात? शिरोरेखा देण्याची पद्धत आहे. आणि हा नियम मोडू नये असं तुम्हाला सांगितलं होतं मी. आता महत्वाचं काय आहे? कोणकोणत्या धातूपासून कोणकोणते शब्द निघलेले आहेत हे 2-3 गोष्टी इथं लक्षात ठेवा. भाष पासून काय सांगा? भाषा. लिंप पासून काय म्हणून सांगा? लिंपणे. परत लिख पासून काय सांगा? लिहिणे किंवा लिखाण. तर असे शब्द काय सांगा निघलेले आहे. हे आपण परीक्षेच्या अँगलनं काय सांगा लक्षात ठेवायचं. आता पहा, इथं आपण थोडंसं काही दुसऱ्या गोष्टी पाहू. मराठी व्याकरणावरील काही निवडक पुस्तके. सर्वप्रथम पहा, तुम्हाला वाटत असेल की मराठी माणसानं मराठी पुस्तक लिहिलेलं आहे. तसं अजिबात नाही. हे इंग्रजांनी लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, इंग्रजांनी लिहिलेलं आहे. विल्यम कॅरी, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. कधी लिहिलं सर? 1805 मध्ये. भाषा सुद्धा पहा इंग्रजी. पहा, लक्षात घ्या, ग्रामर कोणत्या भाषेचा आहे रे? मराठी भाषेचा आहे. लिहून कोणत्या भाषेचा? इंग्रजी. आता तुम्हाला विचार करा, इंग्रजी व्याकरणाचीच पुस्तकं आमचं इंग्रजीतून वाचता वाचता म्हणा डोक्यावरचे केस उभे होते. बरोबर आहे. हे मराठी भाषेचं पुस्तक होय, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. मराठा म्हणजे जे मराठा होते ना, ह्या लोकांची भाषा त्यांनी का बरं शिकून घेतली माहिती आहे का? ते राजकारण होतं. लक्षात घ्या, मोगल डायनेस्टी खतम होण्याच्या मार्गावर होती. समजून घ्या. काय म्हणून सांगा? मोगल डायनेस्टी खतम होण्याच्या मार्गावर होती. आणि तेव्हा 2 सत्ता भारतामध्ये मोगलाच्या नंतर स्वतःची सत्ता तयार करण्याच्या मार्गावर होत्या. तर त्याच्यापैकी एक सत्ता होती भारतीय म्हणजे मराठे, आणि दुसरी परकीय सत्ता म्हणजे कोण सांगा? इंग्रज. हे लक्षात घ्या, इंग्रज. मग आता तुम्हाला सांगतो यांच्यामध्ये काय व्यवहार होता, तह काय, बोलणं काय, सर्व गोष्टी. तर त्याच्यासाठी यांनी यांच्या भाषा शिकायचा काय सांगा प्रयत्न केलेला होता. इंग्रज जर 2 लोक त्यांच्या समोर जरी बोलत असेल, मराठा सरदारासमोर म्हणजे समोर जरी बोलत असेल, तरी ते कोणाच्या लक्षात नाही यायचं सांगा? मराठा सरदाराच्या लक्षात नाही यायचं. पण ह्यांनी आपल्या भाषा शिकल्या कशासाठी? की तुमचं काय बोलणं सुरू आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. एकदम बारीक बारीक काळजी ईस्ट इंडिया कंपनीनं घेतली होती असं आपण कन्सिडर करू. म्हणून हा विल्यम कॅरी कार्यकर्ता. सांगा पुस्तक कोणतं? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. कधी म्हणू? 1805. 1805 जेव्हा मराठ्यांचं काय सांगा दुसरं युद्ध झालं होतं, मराठी इंग्रज दुसरं युद्ध, तेव्हाचा कालखंड आहे असं आपण कन्सिडर करू. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पहा पुस्तकं मग काय म्हणून सांगा वाढत गेली. पहा इथे आपण असं कन्सिडर करू, गंगाधर शास्त्री फडके, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. महाराष्ट्र म्हणजे मराठी, पुन्हा मराठा लोक, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. त्यानं कधी लिहिलं सर? 1836 मध्ये. आणि हे दादोबा पांडुरंग काय सांगा तरखडकर, याला काय सांगा पुन्हा ह्याचंही पुस्तक कसं आहे? महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. कधी सांगा? 1836. वर्षे कसं आहे सांगा? एकच. त्याच्यानंतर आला शास्त्रीय मराठी व्याकरणवाला, तो कोण सांगा? मोरो केशव दामले. 2दा प्रश्न झालाय मोरो केशव दामलेवर. ते मोरावळंबीत लिहून टाकते पोरं, म्हणजे ऑप्शनमध्ये असल्यावर. तुम्हाला आता मोरावळंबी असते ना,
म्हणून मग शास्त्रीय मोरावळंबेचं कोणी सांगा, सुगम मराठी व्याकरण व लेखन असं पुस्तक आहे. शास्त्रीय मोरो केशव दामले, शास्त्रीय मराठी व्याकरण 1900 काय सांगा 11 मध्ये. पा सबनीस लक्षात घ्या. आधुनिक मराठी, मॉडर्न काय सांगा मराठीचे उच्चतर म्हणजे हाय स्टँडर्ड म्हणू आपण. लक्षात घ्या, आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण कोण लिहिलं सर? पा सबनीस. त्याच्यानंतर कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठी व्याकरणावर काय केले? निबंध लिहिले. कृपा कुलकर्णी मराठी व्याकरणाचे काय सांगा व्याकरण. लक्षात घ्या, मराठी व्याकरणाचे व्याकरण हे कोण लिहिलं? कृपा कुलकर्णी. हे पीपीटी मधून वाचून घ्या, 2-3दा वाचायचं. पुस्तकात काय सांगा पुढे प्रश्न येतात. नंतर प्राध्यापक अरविंद मंगळरुळकर मराठी व्याकरणाचा काय सांगा पुनर्विचार असं त्यांचं पुस्तक आहे. ग ह केळकर मराठी व्याकरणाची काय सांगा मूलतत्वे. डॉक्टर लीला गोविलकर मराठीचे काय सांगा व्याकरण हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे जास्त काही डोक्यात घेऊ नका, सर्व पुस्तक काही विचारली जात नाही. डॉक्टर कल्याण काळे, डॉक्टर अंजली सोमण वर्णनात्मक, हे वर्णन डिस्क्रिप्टिव्ह भाषा विज्ञान स्वरूप आणि पद्धती हे त्यांचं काय सांगा पुस्तक. आता तुम्हाला माहित आहे कंबाईनला काय लागू झालं आहे? डिस्क्रिप्टिव्ह. राज्यसेवेला सुद्धा मेन्समध्ये काय सांगा डिस्क्रिप्टिव्ह. तर हे डिस्क्रिप्टिव्ह पुस्तक पहा. डॉक्टर कल्याण काळे, डॉक्टर अंजली सोमण वर्णनात्मक भाषा विज्ञान स्वरूप आणि पद्धती. नंतरचा पहा प्राध्यापक राजशेखर हिरेमठ मराठी व्याकरणाचा काय सांगा परिचय असं पुस्तक लिहिलं. आणि हा आपला शेवटचा कार्यकर्ता जो अलीकडे तुमच्याकडे पुस्तकं असतात बऱ्याच पोरांकडे, तो कोण सांगा? मोरावळंबे सुगम मराठी व्याकरण व लेखन असं पुस्तक कोण लिहिलं सांगा? मोरावळंबे. हे होय मार्केटची पुस्तकं असं आपण कन्सिडर करू. चला आता काही आपल्याला काय म्हणून सांगा म्हणजे प्रश्नांची उत्तरे येतात का, तर ते आपण इथं काय सांगा पाहू. हे लक्षात घ्या व्यवस्थित. चला काही काय म्हणून सांगा प्रश्नांची उत्तरे येतात का ते लक्षात घ्या. मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत भाषेतून झाला आहे. तर प्राकृत पासूनच काय म्हटलं सांगा पुढे मराठी विकसित झाली, संस्कृत पासूनच मराठी विकसित झाली. म्हणून उत्तर काय सांगा पहिलं बरोबर आहे. बरोबर आहे. आता हो नाही सांगत चला. इथे आपण जे शिकत आहोत त्याला चालणार. सरावाशिवाय पूर्णत्व प्राप्त होतं नाही. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. बोलणे हावभाव नाटक ही काय सांगा नैसर्गिक भाषा ही बरोबर. भाषेमध्ये भाषण व लेखन दोन्हींचा समावेश होतो. उत्तर काय सांगा सर्व योग्य असं आपण कन्सिडर करू. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पहा प्रश्न इकडे काय म्हणून सांगा दुसरा. लक्षात घ्या. हे क्लिअर दिसत आहे का रे सर्वांना? बोर्डवरचं दिसत आहे क्लिअर? हा चला दुसरा प्रश्न आपण काय म्हणू. चट उत्तर द्यायची. जे आपण वर्गात मेंटली हजर असेल तर तुम्हाला इथंच परीक्षण होते काय समजत आहे आणि काय नाही समजत आहे. ठीक आहे. देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात. चूक आहे का बरोबर आहे? कारण सांगा चूक आहे. कारण कसं काय चूक आहे सांगा बरं. हा असं काय लोकांना वाटतंय तू कुठून कोणीकडे लिहित आहे. स्वतः लिहून पहा ना मित्रा. हे डावीकडून उजवीकडे, इथे काय म्हणते उजवीकडून डावीकडे. म्हणजे का बरं चुकलं तर तेही समजून घ्या. आपलं काय सांगा ही इथून सुरुवात होते डावीकडून आणि आपण उजवीकडे जातो, पण हे उजवीकडून डावीकडे म्हणत आहे म्हणून हे काय सांगा रॉंग झालं. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे. करेक्ट. बरोबर आहे. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी म्हणतात. बरोबर. लक्षात. मोडी लिपी म्हणजे पाय मोडून लिहिण्याची पद्धत. मोडून लिहिण्याची पद्धत हे बरोबर आहे. लक्षात घ्या. असं आपण काय म्हणून सांगा इथे अयोग्य विधान निवडा. तर काय सांगा पहिलंच अयोग्य आहे असं आपण गृहीत धरू. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा किती छान दिलाय तुम्हाला. आत्ता जे सांगितलं तोच प्रश्न आहे. चेक करा. आता तुम्हाला म्हटलं सर्व पुस्तकांची नावं नाही माहीत पाहिजे, काहीची माहीत पाहिजे, तेव्हा मॅच द पेअर करता येतात. हे असा तुम्हाला प्रश्न. विल्यम कॅरी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज म्हणजे हे काय सांगा 4 नंबरचा कोण झाला सांगा कॅरी. अरे बरोबर आहे ना. दादुबा पांडुरंग काय सांगा तरखडकर. दुसरा एक पानं ते सर्व क्रमानं पाहू नका. इथे मोरावळंबे किती आला सांगा 1 वर आला. आता नाही थांबा ना थोडंसं. तुम्हाला काय म्हणून सांगा एलिमिनेट मेथड सांगायची आहे ना मला, पर्यायकड पद्धत. तर हे लक्षात घ्या. इथं तुम्ही काय केलेलं आहे ते लक्षात घ्या. विल्यम कॅरी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे तुम्हाला कळलं. म्हणजे अचं उत्तर काय सांगा 4 पाहिजे. 4 दादा एकाच ठिकाणी आहे असा प्रश्न कव्हर होतो. हे समजलं का? तुम्ही म्हणाल की मला काही नाही येऊन राहिलं म्हणून काहीच नाही आलं पाहिजे अशी जर भावना ठेवली तर अजिबातच काही येत नाही. पण आपण एक व्यक्ती आता लक्षात घ्या ना. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज कोण सांगा विल्यम कॅरी. साठी किती सांगा 4. तसं किती ठिकाणी एकाच ठिकाणी आहे. बरोबर आहे. मग आपण ड साठी 1 म्हटलं ते ड साठी किती येऊन आहे 1 येऊन आहे. बाकीच्या जोड्या आपोआप लागतात. जोड्यामध्ये तुम्हाला 25% 50% कंटेंट माहीत असला तरी उत्तर लिहिता येतात. हे समजून घ्या. मग आता इथून लावून घ्या.
विल्यम कॅरी कोण सांगा? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. मोरा अळंबे कोण सांगा? सुगम मराठी व्याकरण. नंतर इथे काय म्हणते सांगा? ब3 अरे बरोबर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण लक्षात घ्या. आणि मोरो केशव दामले आपण काय म्हणू सांगा? शास्त्रीय मराठी व्याकरण. झालं. तर हे आपण काय सांगा? मॅच द पेअर मध्ये मॅच करू शकतो, हे लक्षात घ्या. आता पुन्हा एक प्रश्न तुम्हाला काय म्हणू सांगा? महत्वाचं म्हणून मी सांगितलं होतं, आठवते? धातू मॅच करा. पुन्हा इथे काय म्हणते सांगा? मॅच करा धातू. असा तुम्हाला प्रश्न विचारताय. पहा, भाष पासून काय सांगा? भाषा. लिप पासून लिंपणे. लिख पासून लिखाण. काय उत्तर होईल सांगा? सर्वच काय सांगा? बरोबर आहे. तर असे प्रश्न येतात. आता आपण असे हजारो प्रश्न घेणार आहोत. रे पहा, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तर्खडकर. हे आपण पुढेही पाहणार आहोत. पुन्हा मराठी भाषेत दादोबा पांडुरंग तर्खडकर. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर होय. जांभेकर नाही, विष्णुशास्त्री काय सांगा? चिपळूणकर. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? हे बा असाही प्रश्न विचारते. इथं वर्ष टाकले STI 12 काय म्हणते सांगा? लेखन शक्य झाले. आपल्याला एक एक कंटेंट इथं काय सांगा? माहीत असणं, माहीत होणं जरुरी आहे. तर आता पहा, इथून पुन्हा भाषा म्हणजे काय? विचार व्यक्त करण्याचे साधन. लक्षात घ्या. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? भाषा. पहा, खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही? हावभाव, इशारे, बोलणे, टंकलेखन हे कृत्रिम आहे. कृत्रिम. बाकीचं नैसर्गिक. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? जमलं का? असिस्टंट 12 लक्षात घ्या. आता काय होत आहे सांगा? मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत. झालं. पहिलंच देवनागरी आहे ना, बाकी चेक करायचं. आता पहा इथे पहा, मराठी, हिंदी. आता बाकीच्या गट का बरं होत नाही? इथे मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी. कानडीमुळे होत नाही, इंग्रजीमुळे होत नाही. समजलं? इथे पहा, इथे काय म्हणते सांगा? मराठी, तेलुगू, हिंदी, संस्कृत. इथे तेलुगू रॉंग आहे. इथे मराठी, कानडी, गुजराती, बंगाली. इथे कानडी रॉंग आहे. समजलं? मग आता इंग्रजी, कानडी, तेलुगू, कानडी बरोबर आहे. उर्दू वगैरे ह्यांची लिपी कोणती नाही? देवनागरी नाही. असं आपल्याला काय सांगा? उत्तर त्या ठिकाणी देता येते. लक्षात घ्या. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषापासून विकसित झालेली आहे? हे संस्कृत, प्राकृत. प्रश्न डबल होत आहे. संस्कृत, प्राकृत. भाषा हा शब्द संस्कृत मधील रिकामी जागा धातूपासून आला. भाष धातूपासून काय सांगा? मराठीत आलेला आहे. सांगा लिपी म्हणजे काय? चट सांगा. लिपी म्हणजे काय? लक्षात घ्या. लिपी म्हणजे काय? हे पहा, लिंपणे म्हणजे लिपी, सारवणे म्हणजे लिपी. आपण जी भाषा बोलतो त्याला लिपी म्हणतात. हे करेक्ट पर्याय निवडा. आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात. मग वरचं नव्हे का? वरचंही होय. पण आता सगळं बरोबर असताना एक लक्षात घ्या, समजून घ्या. सर्व बरोबर असताना सर्वात बरोबर कोण? नाही समजलं का? चारही लोक बरोबरच आहे, पण सगळ्यात करेक्ट कोण? तर काय सांगा? अरे लिखाण म्हणजे कोण सांगा? लिपी. मग आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला काय सांगा? लिपी असं म्हणतात. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? संस्कृतची आहे, हिंदीची आहे, मराठीची आहे, उर्दूची नाही. बोललो तुम्हाला, हे लक्षात घ्या. ही काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती. अरे बरोबर आहे ना? मुरड घालून लिहिण्याची पद्धत काय सांगा? असतात. मुरड घालून म्हणजे मोडून, म्हणून तिला काय सांगा? मोडी लिपी. पहा इथे काय म्हणते, थोडंसं लक्ष द्या. पहा, पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. योग्य ते भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. कारण असिस्टंट 15चा प्रश्न होया. पहा इथे काय म्हणते, आता पण चेक करा. भाषा ही शिकवल नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते म्हणून भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात. रॉंग असतात ना. भाषेमध्ये बदल होत जातात. राईट. भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही, घालावी लागते. हे सुद्धा रॉंग. भाषेचा प्रवाह अखंड चालू असतो असं पाहिजे खाली. पहा इथे काय म्हणते? नसतो. मग आता काय म्हणून सांगा? कोणतं? भाषेमध्ये बदल होत जातात. एवढंच सेंटेन्स काय सांगा या ठिकाणी राईट राहील असं आपण कन्सिडर करू. आता बाई इथे काय म्हणते? भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्यांच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. असं सेंटेन्स मी घेतलं होतं सुरुवातीला. 8वा डिपार्टमेंटल PSI 2016. काय म्हणते सांगा? हे वाक्य कुठून कुठपर्यंत बरोबर आहे? पूर्वार्ध म्हणजे पूर्वीचा अर्ध, लक्षात घ्या. आणि उत्तरार्ध म्हणजे कोणतं सांगा? नंतरचं. मग आता मला सांगा हे वाक्य कसं बरोबर आहे सांगा? संपूर्ण बरोबर आहे. पा चूक की बरोबर ते सांगा. पा नंतरचा प्रश्न तुम्हाला काय विचारताय सांगा? चूक की बरोबर ते सांगा असं तुम्हाला म्हणत आहे. पा प्राचीन काळी लक्षात घ्या, ब्राह्मी आणि खरोष्टी या 2 लिप्या काय सांगा प्रचारात होत्या. इथे काय म्हणते सांगा? तुम्हाला खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे. आता तुम्हाला सांगतो, हे जर समजा तुम्हाला उत्तर नाही आलं
तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणाल का बरं सर, तर त्याच्यावर आपलं आणखी काय व्हायचं आहे सांगा, डिस्कशन व्हायचं, हे तुम्ही लक्षात घ्या. तर आता पहा, त्याच्यानंतर पहा, प्राचीन काळी भारतामध्ये ब्राह्मी आणि खरोष्टी काय म्हणून सांगा या दोन लिप्या प्रचारात होत्या. खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला काय सांगा, ब्राह्मी लिपी म्हणतात. आता तुम्ही असं गृहीत धरा की तुम्हाला काय सांगा, म्हणजे काहीच माहीत नाही, गृहीत धरा ना, काहीच नाही माहीत. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पण ह्याच्यातली एखादी गोष्ट असेल तर तिला करेक्ट बरोबरच धरायचं. अरे समजत आहे ना, लक्षात घ्या, हे एकदम बरोबर आहे. ब्रह्मदेवाच्या तोंडची लिपी ब्रह्मदेवाच्या मुखातून निर्माण झाली, म्हणून त्या लिपीला काय म्हणतात, ब्राह्मी लिपी. असं एक सांगतोय फक्त पद्धत कशी यूज करायची, म्हणजे क आपल्याला बरोबरच पाहिजे. समजलं का, क बरोबरच पाहिजे आपल्याला. एका यानं सगळा प्रश्न चालू, तिथे क चूक म्हणताय, रॉंग. इथे अ आणि ब बरोबर म्हणताय, हे नाही होणार, क बरोबर पाहिजे ना. आणि इथे काय फक्त ब बरोबर, इट्स राईट. अ आणि क बरोबर. प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या काय म्हणून सांगा, दोन लिप्या प्रचारात होत्या. खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे, ते काय म्हणून सांगा, रॉंग. आणि इथे काय सांगा, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला काय सांगा, ब्राह्मी लिपी म्हणतात. म्हणजे अ आणि कोण सांगा, क बरोबर, असं तुमचा आन्सर होते. प्रश्न सॉल्व करत असताना मराठीचा असो कोणताही असो, प्रश्न पहा काय म्हणून सांगा, इकडे ASO मुख्य परीक्षा 2016 लक्षात घ्या. आणि इथे काय आता STI 15चा प्रश्न पाहू आपण, तो कसा राहील. मराठी भाषेसंदर्भात पुढील कोणते वाक्य काय सांगा अयोग्य आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मराठी असे आमुची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे. बरोबरच आहे, म्हटलेच पाहिजे. मराठी महाराष्ट्र राज्याची काय सांगा राजभाषा आहे, हे आपण राज्यात बोलत असतो. हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे. कोणते विधान अयोग्य आहे, झालं ना फायनल. हे विधान काय सांगा अयोग्य आहे. पण लक्षात घ्या, आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो, राईट, बरोबर आहे. हे सुद्धा काय सांगा राईट. समजत आहे का, प्रश्नाची उत्तर येत आहे का. जेवढा आपण शिकलो तेवढी उत्तर काय सांगा नक्कीच आपल्याला येतात, हे लक्षात घ्या. इथं तुम्हाला उत्तर मेन्शन केलेली आहे, पहा तुम्ही एकदा पुन्हा रिवाइज करू शकता, म्हणजे तुम्हाला हे PPT फॉरवर्ड केल्यावर किंवा व्हिडिओ बघून, हे लक्षात घ्या. मग आता पहा इकडे काय म्हणत आहे तुम्हाला, भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या, 2-3दा सांगितलं. किती पायऱ्या आहेत, 5 पायऱ्या. STI 2016 मेन्स, लक्षात घ्या. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते, मराठी भाषेची लिपी देवनागरी. राज्यसेवा 2019. आता थांबा, इथे थोडासा समस्या झालेली आहे. काय झालेली आहे, देवनागरी लिपी, बाळबोध लिपी, आदर्श लिपी. इथे तुम्ही काय करता की बाकी तुम्हाला माहित नाही, पण ब आणि क राईट माहित आहे, बरोबर आहे का, ब आणि क. मग ब आणि क ऑप्शन मध्ये जिथं जिथं आहे तिथं आपण काय म्हणून सांगा करेक्टच करणार आहोत, लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो, इथे देवनागरी लिपी बाळबोध या नावाने सुद्धा ओळखली जाते. मग देवनागरी आणि काय म्हणून सांगा बाळबोध असं आपण कन्सिडर करू. आदर्श लिपी असं का नाही म्हणतायत तुम्हाला सांगू का, की ती जवळजवळ आदर्श आहेच, पण आपल्या ईच्या उच्चारामध्ये प्रॉब्लेम आहे, ऊच्या उच्चारामध्ये प्रॉब्लेम आहे, तालव्य आणि दंत तालव्यमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणजे जवळजवळ आदर्श आहे असं म्हणता येईल, पण आदर्श आहेच असं म्हणता येतं नाही. हे तुम्ही लक्षात घ्या, ते पुढे आपण पुन्हा डिस्कस करणार आहोत, तर हे लक्षात घ्या, ठीक आहे. तर आपलं उत्तर ब आणि क बरोबर, जे तुम्हाला सांगितलं त्याच्यावरून असं आपण लक्षात घेऊ. तर हे पहा, पुन्हा आता पलीकडे जाऊ आणि पलीकडे 2-3 काय सांगा प्रश्न पाहू. इथे तुम्हाला आता मगाशी विचारलं होतं, पाणिनी मराठी भाषेचे कोण सांगा, पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर. मराठी भाषेचे पाणिनी कोण होय, तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. मराठी भाषेचे शिवाजी कोण होय, शिवाजी म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर. हे सांगितलं तुम्हाला आधी, विष्णू चिपळूणकर. मराठी भाषेचा जॉन्सन कोण म्हणतात. आता जॉन्सन आणि शिवाजी यांच्यामध्ये भयंकर प्रॉब्लेम होतो आपल्याला. अरे समजत आहे का, हे पहा, जॉन्सन म्हटल्यानंतर काय सांगा कृष्ण शास्त्री होते, आणि शिवाजी म्हटल्यानंतर काय सांगा विष्णू शास्त्री होते, असं आपण लक्षात करायचं. जॉन्सन म्हणजे काय म्हणून सांगा, हिरो, असं लक्षात ठेवा. जॉन्सन एखाद्या हिरोचं नाव लक्षात ठेवा ना. आणि त्याच्या खूप साऱ्या मैत्रिणी होत्या, आणि खूप साऱ्या मैत्रिणी असणारा सगळ्यात जास्त ज्याला गर्ल फ्रेंड होत्या त्या म्हणजे कोण सांगा, श्रीकृष्ण. 16,000 बायका होत्या ना, माहिती आहे का तुम्हाला. हां, मग डोक्यात ठेवा, मराठी भाषेचे जॉन्सन म्हटलं की आता विष्णूचा कृष्ण नाही झाला पाहिजे. समजलं मी काय म्हणता. जॉन्सन विचारल्याबरोबर उत्तर काय झालं पाहिजे, कृष्ण शास्त्री चिपळूणकर. मग शिवाजी उरलेला विष्णू शास्त्री. विष्णू बिचारा एकटा लक्ष्मी घेऊन बसायचा, समजत आहे. पहा, तर असा मुद्दा, शिवाजी, विष्णू शास्त्री चिपळूणकर, पाणिनी, दादोबा पांडुरंग तर्खडकर. आणि मराठी भाषेचा जॉन्सन कोण होय रे, तर काय म्हणून सांगा कृष्ण शास्त्री चिपळूणकर, असं आपण कन्सिडर करू. लक्षात घ्या.
आता भाषेचे स्वरूप म्हणजे भाषा काय सांगा कशी कशी असते ते आपण काय सांगा पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता भाषा कशी कशी असते हा मुद्दा जो आहे तो आपण काय म्हणून सांगा उद्याला पाहणार आहोत. आता आजचा तास इथं थांबू. खाली सर्वांनी थांबायचं आहे. खाली चला, खाली थांबा, जाऊ नका कोणी.